चॅप्टरच्या एंडिंगला म्हणजे केलाय का चालू? चालू केलाय. ह्याला आपण म्हणतो रिडक्शन फॉर्म्युला. काय म्हणतो? रिडक्शन फॉर्म्युला. रिडक्शन फॉर्म्युला काय? इथं फक्त मी हे असं चिटकून दिलंय. मला आता समजून सांगतो की रिडक्शन फॉर्म्युला काय असतो. जर तुम्हाला लिमिट्स, इंटिग्रेशनचे लिमिट असे असेल 0 to π/2 आणि आतमध्ये असेल sin raised to the power n, n be the any natural number consider, n is any natural number, and sin raised to the power n of x dx, where n is a natural number. ठीक है? In that case answer of this depends upon n. n कसा आहे, n इवन आहे की n ऑड आहे त्याच्यावर डिपेंड करतं. ठीक आहे. तर रिडक्शन फॉर्म्युला मध्ये ह्याचं डायरेक्ट आन्सर इफ n इज ऑड, n जर ऑड आहे तर त्याचा आन्सर असं येतं. n खाली लिहितो त्याच्यावर n मायनस 1 इंटू n मायनस 2 n मायनस 3, एक एकने कमी करत जातो. n मायनस 4 n मायनस 5 आणि असं कमी करत 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 कुठपर्यंत जातो. n कसा आहे आपला? ऑड आहे. कसा आहे? ऑड. n ऑड असल्यामुळं खाली जो आहे, खाली येईल समजा 5, तर इथं काय यायला पाहिजे? 4. लास्टला इतकं रिड्यूस करत करत कुठपर्यंत जायचंय आपल्याला? n इज अन इंटिजर. n इज अ नॅचरल नंबर म्हणा तुम्ही, इंटिजर म्हणण्यापेक्षा. ठीक आहे. असं रिड्यूस करत करत 2 पर्यंत जातो. 4 ने म्हणजे आपण काय केलं, इथं ऑड नंबर टाकला कारण n ऑड होता. n मायनस 1 म्हणजे वरचा इवन असेल, खालचा ऑड असेल, वरचा इवन असेल, खालचा ऑड, वरचा इवन, खालचा ऑड, वरचा इवन, असं करत करत इथं 5, इथं 4, इथे 3 आणि 2. सो दॅट इज द आन्सर. मग ह्याचं समजा तुम्हाला एखादं एक्झाम्पल द्यायचं झालं तर एक्झाम्पल असं आहे पहा. एक्झाम्पल इज व्हॉट? इंटिग्रेशन ऑफ 0 to π/2 sin ची पॉवर 7x dx. ह्याचा आन्सर काय येईल? 7. कुठपर्यंत जायचंय? 2 पर्यंत. ठीक आहे ना. 7 6 5 4 3 2. दिस इज द आन्सर. ठीक आहे. शॉर्ट ट्रिक किंवा फॉर्म्युला म्हणू शकता तुम्ही, लक्षात ठेवा हा. ठीक आहे. आता पहा, हे कधी? when n is odd. n ऑड असताना. n ज्यावेळी इवन असेल, n ज्यावेळी इवन असेल त्यावेळी याचं आन्सर असं येतं पहा. कमी करत करत जातो आपण. इथं इवन टाकला, वरचा ऑड येईल. इथं इवन येईल, इथं ऑड येईल. इवन ऑड आणि असं करत 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 इवन समजा तुम्ही इथं म्हणाल 4, इथं ऑड 2 1. आणि हे केल्यानंतर इथं मात्र मल्टिप्लाय करावं लागतं तुम्हाला π/2 ने. ज्यावेळी n ऑड असेल तर लास्टला रिड्यूस करत करत 1 पर्यंत जायचं आणि π/2 ने मल्टिप्लाय करायचं. ऑड असेल तर कमी करत करत 2 पर्यंत जायचं आणि π/2 ने मल्टिप्लाय करायचं. दॅट इज कॉल्ड एज रिडक्शन फॉर्म्युला. ओके. आता ह्याचं एक्झाम्पल आपण घेऊया. साइन इंटिग्रल फ्रॉम 0 to π/2. लिमिट्स हेच असले पाहिजे, नाही तर कशाला वापरत बसाल. लिमिट्स शुड बी 0 to π/2. sin raised to the power 8x dx. असं काढायला जर सांगितलं तुम्ही काय करणार? 8 7 6 5 3 2 काय चुकलं का? 5 नंतर 4 4 3 2 1 and then multiply that by π/2. मग हे जे काय येईल कॅल्क्युलेशन करा, तुम्हाला आन्सर मिळून जाईल. समजतंय सगळ्यांना रिडक्शन फॉर्म्युला कळाला? ओके. नाउ नेक्स्ट प्रॉब्लेम. कुठल्या प्रॉब्लेमला आलतो आपण? हा वाला प्रॉब्लेम. इथं आपल्याला सबस्टिट्यूशन करायचं या प्रॉब्लेम मध्ये. हे कसं कळतं?
टॅनला टी म्हणलं तर त्याचा डेरिव्हेटिव्ह येतोय ना, ठीक आहे ना. तर मग मी काय करेल, पुट tan x इज इक्वल्स टू टी. tan x ला टी पुट केलं, तुमचा sec square x dx काय बनला, dt बनला, बरोबर ना, बरोबर का. आता तुम्हाला डेफिनाइट इंटिग्रेशन मध्ये याची काळजी घ्यायची, चेंज ऑफ द लिमिट वेन अँड देन करायचं. x ज्यावेळी तुमचा 0 असेल त्यावेळी तुमचा t हा tan 0 म्हणजे 0. ज्यावेळी x तुमचा काय होता π/4 त्यावेळी t म्हणजे tan x, मग tan π/4 काय येईल, 1 येईल. कळतंय का. म्हणजे आता हे जे इंटिग्रल आहे I इज इक्वल्स टू इंटिग्रल फ्रॉम 0 टू π/4 sec square x upon 2 tan square x plus 5 tan x plus 1 dx, that will be equals to integral from 0 to 1, बरोबर. 0 to π/4 नाही लिहायचं आता, 0 to 1 dt upon 2t square plus 5t plus 1. आणि तुम्हाला माहिती दिस इज 1 upon quadratic, मग त्याला कसं सॉल्व्ह करतो आपण, कंप्लिटिंग स्क्वेअर मेथड, बरोबर का. मग कंप्लिटिंग स्क्वेअर मेथड करण्यासाठी टी स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 असला पाहिजे, मग 1/2 इंटिग्रल फ्रॉम 0 टू 1 1 अपॉन टी स्क्वेअर प्लस 5/2t प्लस 1/2 dt. मग तुम्ही काय करता, हाफ ऑफ द कोएफिशियंट ऑफ दॅट म्हणजे हाफ इंटू 5/2 चा स्क्वेअर हा येईल 25/16. त्याला तुम्ही काय करत असता, ऍड आणि सबट्रॅक्ट. मग आता हे काय बनेल, हे काय बनणार सांगा, 1/2 इंटिग्रल फ्रॉम 0 टू 1 अपॉन हा जो टी स्क्वेअर आहे, टी स्क्वेअर प्लस 5/2t आणि ह्याच्यामध्ये मी काय ऍड करतोय 15/16. हा प्लसचा 1/2 त्याच्यामधून सबट्रॅक्ट काय करतोय 25/16, बरोबर. मग आता हे काय बनणार आहे, दॅट विल बी t प्लस 5/4 द होल स्क्वेअर, बरोबर ना, कळतंय. अँड दिस विल बी 8 ने डिवाइड मल्टिप्लाय करा तर हे बनेल 25 minus 8 is 17 minus 17, 8 minus 25, बरोबर ना. मग हे बनेल -17/16. कळतंय का सगळ्यांना. हा, मग ह्याला कसं लिहिणार तुम्ही, t प्लस 5/4 द होल स्क्वेअर मायनस √17/4 द होल स्क्वेअर. म्हणजे आता हे काय बनणार सांगा, 1 अपॉन t प्लस 5/4 चा स्क्वेअर मायनस √17/4 चा होल स्क्वेअर dt. मग ह्याला समजा कम्प्लीट, ह्याला x आणि ह्याला a, मग x स्क्वेअर मायनस a स्क्वेअरचा फॉर्म्युला 1/2a log of x minus a अपॉन x plus a plus c. ओके, म्हणजे हे काय बनणार आता 1/2a, a काय तुमचा √17/4 log of x मायनस म्हणजे t प्लस 5/4 मायनस √17/4, ओके, अपॉन t प्लस 5/4 प्लस √17/4 and limits are ranging from 0 to 1. ओके, 2 2 जा 4, 2 वर जाऊन ह्याला पुन्हा कॅन्सल होईल, ठीक आहे. म्हणजे 1/√17 ला तुम्ही इंटिग्रेशनच्या बाहेर पण काढू शकता. हे काय बनते पहा, 1/√17 इंटू लॉग ऑफ इंटिग्रेशनच्या म्हणजे ह्या आतमधल्या ब्रॅकेटच्या, ठीक आहे, लॉग ऑफ. आता इथे एलसीएम जर घेतला तर दॅट विल बी 4t प्लस 5 मायनस √17 आणि इथं 4t प्लस 5 प्लस √17 फ्रॉम 0 टू 1. आता इव्हॅल्युएट करा, चला इव्हॅल्युएट कसं करणार, एकदा 1 टाका तर दॅट विल बी 1/√17 लॉग ऑफ 9, 1 टाकल्यावर 9 होईल ना, 9 मायनस √17 अपॉन 9 प्लस √17
मायनस लॉग ऑफ, ज्यावेळी तुम्ही 0 पुट कराल दॅट विल बी 5 मायनस √17 अपॉन 5 प्लस √17. सो दॅट विल बी द फायनल आन्सर. किंवा तुम्ही पुढे जाऊन पुन्हा लॉगरिथमिकची प्रॉपर्टी वापरून खेळत बसू शकता. ठीक आहे, तर हे कुठपर्यंत गेलेत? अरे अरे अरे, प्रॉब्लेम एरर आहे, प्रॉब्लेम एरर. इथं घेताना त्यांनी 40 घेतलाय आणि देताना काय दिलाय, 5 दिलाय. ओके, आपण जे केलंय दॅट इज करेक्ट. ओके, इथपर्यंत तुम्ही जाऊ शकता. त्याच्यानंतर तुम्ही पुन्हा लॉगॅरिथमची प्रॉपर्टी वापरून ते डिव्हिजन मध्ये टाका. ठीक आहे ना, अँड दॅट्स इट. तर नेक्स्ट प्रॉब्लेम. बाय पार्ट्सने सॉल्व्ह करायचा आहे प्रॉब्लेम. इथे काही सबस्टिट्यूशन वगैरे नाही करू शकत ना आपण. log x अपॉन एक्स स्क्वेअर, इंटिग्रेशन रनिंग फ्रॉम 1 टू समेशन नाही ते रनिंग फ्रॉम म्हणायला, बट इंटिग्रेशन फ्रॉम 1 टू 2 i इज इक्वल्स टू इंटिग्रेशन फ्रॉम 1 टू 2 log ऑफ x अपॉन एक्स स्क्वेअर dx. आता तुम्ही काय करा, सेपरेट सेपरेट फंक्शन ट्रीट करा त्याला. वन इज लॉगरिथमिक फंक्शन, अनदर वन इज अ algebraic function, or we may say that rational algebraic function dx. UV रूल वापराल तर log x चं इंटिग्रेशन पहा, log x चं सॉरी log x as it is, लिएट रूल वापरावा लागेल ना इथं, लिएट रूल आणि UV रूल. इंटिग्रेशन UV इज इक्वल्स टू u इंटिग्रेशन v मायनस u डॅश इंटू इंटिग्रल v with respect to x. ओके, कळतंय? म्हणजे वन, हा आता इथं uv फर्स्ट फंक्शन, सेकंड फंक्शन, फर्स्ट इज लॉगरिथमिक, अनदर वन इज अल्जेब्रिक. ओके, मग पहा log x as it is, इंटिग्रेशन फ्रॉम 1 टू 2, इंटिग्रेशन फ्रॉम 1 टू 2, किंवा ह्याला लिहित असताना आपण लिएट रूल वापरत असताना आपण याला असं लिहितो, log x इंटिग्रल, लिमिट्स लगेच देत नाही मी, इंटिग्रल ऑफ 1 अपॉन एक्स स्क्वेअर dx, आणि लिमिट ह्याला देताना मी असं देत असतो 1 टू 2 असं लिहित असतो, मायनस इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू सॉरी 0 टू नाही 1 टू, इंटिग्रेशन फ्रॉम 1 टू 2 डेरिवेटिव ऑफ log x d by dx of log x. ओके, इंटिग्रेशन log x, sorry, इंटिग्रेशन 1 अपॉन एक्स स्क्वेअर x dx विथ रिस्पेक्ट टू x. कळतंय का काय झालंय ते? ठीक आहे, हे इंटिग्रेशनचं साइन थोडं मोठं यायला पाहिजे होतं, मग कळेल. इंटिग्रेशन फ्रॉम 1 टू 2 अँड व्हॉट एव्हर इनसाइड. आता इथं पण लिमिट नाही द्यायची, हे पहा असंच लिहायचं याला ज्यावेळी आपण UV रूल वापरत असतो. आता log x as it is, 1 अपॉन एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन मायनस 1 अपॉन एक्स करून पहा, बऱ्याच वेळा सांगितले, फ्रॉम 1 टू 2 मायनस इंटिग्रेशन फ्रॉम 1 टू 2 log x चं इंटिग्रेशन 1 अपॉन एक्स आणि याचं इंटिग्रेशन मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर dx. कळतंय का? मायनस 1 अपॉन एक्स dx. ठीक आहे, समजतंय? आता हे मायनस साइन इथून पण बाहेर काढू शकता, मग तुम्ही लिहाल मायनस log x अपॉन एक्स फ्रॉम 1 टू 2, आणि इथं मायनस, हे मायनस साइन बाहेर आलं तर प्लस होईल, इंटिग्रेशन फ्रॉम 1 टू 2 1 अपॉन एक्स स्क्वेअर dx. आता पुन्हा 1 अपॉन एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन काय होईल, मायनस 1 अपॉन एक्स. कळतंय ना? कळतंय का काय चाललंय ते? कोणाला कळतंय? मायनस घरी जायचंय, log x बाय x चा स्क्वेअर
सॉरी स्क्वेअरच लिहितोय, सॉरी बोलण्याच्या नादात मी इकडे स्क्वेअर म्हणून लॉग एक्स बाय एक्स लिमिट फ्रॉम 1 to 2 प्लस, आता प्लस लिहायची गरज नाही बिकॉज त्याचं जे आन्सर येणार आहे 1/x² जे काही इंटिग्रेशन आहे -1/x, ठीक आहे, अँड रेंजिंग फ्रॉम और वी मे से लिमिट्स आर फ्रॉम 1 to 2. आता जर हे तुम्ही याच्यामध्ये टाकलं लिमिट सेम आहे तर मग तुम्ही इव्हॅल्युएट करताना पण त्यांना एकत्र घेऊ शकता, ठीक आहे ना. आपण सेपरेटली केलंय तर ठीक आहे. आता log x मध्ये लिमिट जर आपण टाकलं 2 तर हे बनेल log 2/2 मायनस log 1/1. झाले का चॉकलेट फॉर्म? मायनस 1/2 मायनस 1/1. तर log 1 तर 0 असतो, हे 0 बनून जाईल आणि हे काय बनणार मायनस log 2/2 मायनस 1/2 मायनस 1. अरे अर्ध्यामधून एक गेला म्हणजे मायनस अर्धा ना, मायनस हाफ म्हणजे मायनस ऑफ मायनस हाफ विल बी प्लस हाफ. सो फायनल आन्सर विल बी 1 मायनस log 2/2. Okay. Now next question. जरा फॅमिलियर क्वेश्चन करायचे म्हणजे काय होईल, फॅमिलियर म्हणजे तुमच्या ओळखीचे आहेत. प्रॉपर्टीचा यूज ज्यावेळी आपण करू त्यावेळी ते क्वेश्चन नवीन असतील. हे तर आपल्याला माहिती ना काय करायचं काय नाही. बाय पार्ट्स वगैरे हे इनडेफिनाइट मधलेच क्वेश्चन आहेत, ठीक आहे. आता हे पहा, आता याचा अप्रोच कसा कळतोय माहिती का, हाफ अँगल मध्ये जायचा. 1 प्लस कॉस एक्स दिसतोय, 1 प्लस कॉस एक्स इज 2 cos square x by 2. साइन एक्स दिसतोय त्याला पण 2 sin x by 2 cos x by 2 मध्ये न्या, आणि cos x ला पण कसं लिहू शकता cos square x minus sin square x by 2, cos square x by 2 minus sin square x by 2. असं का करतोय तुम्हाला रिझन कळेल. I is equals to integral from 0 to pi by 2. आता रिझन कळेल असं मी का म्हणतो, बिकॉज आय हॅव सॉल्व्ड दोज काइंड ऑफ प्रॉब्लेम्स. तुम्ही पण ज्यावेळी सॉल्व्ह कराल तुम्हाला कळेल अरे ह्या प्रॉब्लेम मध्ये आपण असं गेलो होतो त्यावेळी आपण फायनल आन्सर पर्यंत पोहोचलो. मग फ्रॉम 0 to pi by 2 इथं तुम्ही म्हणाल cos square x by 2 minus sin square x by 2 डबल अँगल फॉर्म्युला, मल्टिपल अँगल फॉर्म्युलाचा वापर करून आपण लिहितोय. 1 प्लस cos x ला तुम्ही काय लिहाल, 1 प्लस cos x ला तुम्ही लिहाल 2 cos square x by 2 आणि sin x ला लिहाल 2 sin x by 2 cos x by 2 आणि इथं dx, ठीक आहे. आता पहा 0 to pi by 2, 2 ला कॉमन घेऊन 2 ला डायरेक्ट बाहेर पण काढू शकता 1/2 म्हणून, आणि cos x by 2 ला तुम्ही कॉमन घेऊन खाली cos x minus sin x असं कळतंय ना. इथं a minus b a plus b वाला फॉर्म्युला वापरा तर हा असा बनेल cos x by 2 minus sin x by 2, आणि इथं काय cos x by 2 plus sin x by 2 dx, आणि खाली काय cos x by 2 ला जर कॉमन घेतला दोघांमधून तर आतमध्ये काय राहील, 2 ला तर ऑलरेडी घेतलायच, आतमध्ये राहील cos x by 2 minus sin x by 2. आता ह्याला हे कॅन्सल, ठीक आहे, आणि that will be 1/2 integral from 0 to pi by 2. मग काय राहिले वर पहा cos x by 2 plus sin x by 2 upon cos x by 2. 1 plus tan x by 2 लिहून तुम्ही त्याच्यामध्ये पण जाऊ शकता. अदरवाइज तुम्ही प्रॉपर्टी पण वापरू शकता. प्रॉपर्टी वापरली तर तुम्ही साइन मध्ये जाल and that will be difficult for you.
हा हे प्लस हे मायनस दॅट अँगल थिटा, पण खाली तुमचा मग साइन x/2 बनेल, वरचा न्यूमरेटर सेम होईल. म्हणजे इथं तर तुम्ही ती प्रॉपर्टी नाही वापरू शकत. तुम्ही इथं ना एक काम करू शकता, x/2 ला काहीतरी पुट करू शकता. 1 प्लस टॅन x/2, टॅनचं इंटिग्रेशन माहितीये, तर त्या वेळी पण आपण जाऊ शकतो. हा काय बनेल 1/2 इंटिग्रल फ्रॉम 0 to π/2 1 प्लस टॅन x/2 dx. 1 चं इंटिग्रेशन काय सांगा, x, आणि टॅनचं इंटिग्रेशन log sec x/2 log अपॉन अपॉन लिहायला विसरू नका रे, अपॉन 1/2 फ्रॉम 0 to π/, ठीक आहे. tan x चं इंटिग्रेशन log sec x, पण tan x/2 चं इंटिग्रेशन log sec x/2 अपॉन 1/2. मग आता हा 2 वर जाईल, मीन्स दॅट विल बी 1/2 x plus 2 log sec x/2 from 0 to π/2. आता पहिलं π/2 टाकणार, मग 0 टाकणार, म्हणजे 1/2 फर्स्ट π/2 जर टाकला तर π/2 प्लस 2 इंटू लॉग सेक π/4. एक्सच्या जागी π/2 टाकला तर काय होईल, लॉग ऑफ सेक π/4. आता याला मॉड द्यायची गरज नाही, कारण सेक π/4 पॉझिटिव्ह असतो ना, ठीक आहे. आणि इथं मायनस, आता 0 ला टाकलं तर 0 प्लस 2 लॉग सेक 0, 0/2 इज 0. याला पण मॉड द्यायची गरज नाही, काय गप्पा मारताय. आता मला सांगा ह्याचा आन्सर काय, सेक 0 इज 1, कॉस 0 1 म्हणजे सेक 0 1, लॉग 1 इज 0, हे सगळं 0 येते, म्हणजे काय आन्सर येईल हेच येईल. आता लॉग सेक π/4, सेक π/4 येईल √2, बरोबर. सेक π/2 काय येईल √2, म्हणजे आन्सर शुड बी 1/2 आतमध्ये काय π/2 प्लस 2 इंटू लॉग √2. बट √2 ला आपण लिहू शकतो 2 ची पॉवर काय 1/2, मी याला आता असं लिहिलं 1/2 π/2 प्लस 2 इंटू 1/2 लॉग 2. ह्याला 2 ची पॉवर 1/2 लिहू शकतो, 1/2 खाली येईल, बरोबर. ह्या 2 ला हा 2 कॅन्सल, आणि 1/2 पुन्हा आतमध्ये मल्टिप्लाय झाला तर हा बनेल π/4 प्लस प्लस प्लसच ना, हा log 2/2. एलसीएम जर घेतला, तर हा काय बनेल π/4 प्लस 2 log 2/4. बट 2 log 2 म्हणजे log 4, मग त्याला काही म्हणजे ऑप्शन मध्ये जसं असेल त्याच्यावर डिपेंड करतं. तर पाय प्लस log 4 अपॉन 4 हे सुद्धा तुमचं आन्सर असू शकतं. π/4 मायनस √2 दिलंय, काय हरकत नाही, log √2 दिलंय, मग तर इट इज सिम्प्लिफाईड. कशाला मग एवढा उद्योग करत बसायचं. इथं होतो आपण 1/2 आत गेला तर हा π/4, 2 ला 2 कॅन्सल, प्लस log √2. मायनसचा कसा आला, आतमध्ये मायनस होतो ना. हे पहा, इथं मिस्टेक झाली. हा प्लस मध्ये होता ना, मग हा प्लस झाला असता, ठीक आहे. हा प्लस झाला असता, मग
ह्याला हा कॅन्सल झाला असता, बरोबर. हा कॅन्सल झाला असता, मग काय झालं असतं, इथं मायनस आलं असतं. इथं मायनस म्हणजे इथं पण मायनस, इथं पण मायनस, इथं पण मायनस, इथं पण मायनस आलं असतं, हे पण मायनस, 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 हे पण, हे पण, ठीक आहे. मग हे सगळे मायनस आर अवर मिस्टेक्स. कळालं का? लक्ष भटकतंय जरा त्या आवाजात. नेक्स्ट. आता सबस्टिट्यूशन वाला प्रॉब्लेम आहे. एवढा लास्ट प्रॉब्लेम करू आणि मग थांब. हे पहा, इथे डायरेक्ट तुम्हाला दिसते 1 - 2 cos स्क्वेअर थिटा असं काहीतरी, 2 sin स्क्वेअर थिटा cos 2 थिटा असतो, म्हणजे x इज इक्वल टू sin थिटा असं पुट करायचं. दॅट इज द अल्टिमेट अप्रोच. म्हणजे dx काय बनेल तुमचा, cos थिटा d थिटा, बरोबर का? आता तुम्हाला वेन अँड देन पण करावं लागतं ना, वेन अँड देन करावं लागतं. वेन x इज इक्वल्स टू 0, थीटा इज इक्वल्स टू व्हॉट, इथून म्हणा की थीटा इज इक्वल्स टू साइन इनवर्स ऑफ x. थीटा इज इक्वल्स टू काय बनेल, साइन इनवर्स ऑफ 0 इज 0. वेन x इज इक्वल्स टू 1/2, थीटा काय बनेल तुमचा, साइन इनवर्स ऑफ 1/2 म्हणजे π/6. Okay, so the given integral I will be changed into integral from 0 to π/6, 1 upon 1 minus 2 sin square theta into root मध्ये under root 1 minus sin square theta, and your dx is replaced by cos theta d theta. Okay, as this is cos theta, this is also cos theta, so they will be cancelled out. 1 minus sin square theta is cos square theta आणि अंडर रूट मध्ये cos square theta is cos theta. काय पानं मोजतो का पुस्तकाला किती? I is equals to integral from 0 to π/6, 1 upon 2 sin square theta is 1 minus 2 sin square theta is cos 2 theta आणि इथं d theta. cos 2 theta म्हणजे काय, 1 upon cos 2 theta म्हणजे sec theta. ठीक आहे ना. So integral from 0 to π/6 sec 2 theta d theta, बरोबर. sec theta चं इंटिग्रेशन तुम्हाला माहिती आहे काय असतं, log sec 2 theta plus tan 2 theta upon 2, and limits are from 0 to π/6. एकदा π/6 पुट करा, एकदा 0 पुट करा, तर बनेल log of π/6 into 2 is π/3, म्हणजे log of sec π/3 plus tan π/3 अपॉन 2. 1/2 ला बाहेर पण काढू शकता तुम्ही, प्लस नाही मायनस मध्ये लागेल, कारण मायनस जास्तच व्हायला लागले आता जरा. मायनस लॉग sec 0 plus tan 0. sec 0 is 1, tan 0 is 0. So log of 1 will be 0. sec π/3, cos π/3 is 1/2, sec π/3 is 2, tan π/3
sin pi by 3 is 1, sorry, root 3 by 1, so 2 plus root 3, so final answer will be 1 by 2 log of 2 plus root 3. चेक करूयात आपण बरोबर आहोत का. हा, बरोबर आहोत. रेस्ट ऑफ द प्रॉब्लेम आपण नेक्स्ट क्लास. ठीक आहे.